नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। चला, सगळ्यांना शुभ दुपार। आणि 4 ते 5 दिवस जवळजवळ व्हिडिओ आलेच नाही, कारण आता तुम्हाला माहिती आहे की दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि एवढं घरातलं सगळं घर आवरायचं होतं। आमचं घर खूप मोठं आहे, आवरायला निदान 4 ते 5 दिवस लागतात। त्याच्यामुळे 4-5 दिवस व्हिडिओ घ्यायला मला वेळच मिळाला नाही, कारण घर आवरण्यातच दिवसभर पूर्ण सकाळी एकदा आवरायला लागलं ना 9-9:30 ला की संध्याकाळ व्हायची। 4-5 दिवसात घर पूर्ण आवरलं। आता सगळं स्वच्छ, सगळीकडे क्लीन। रोज आपण स्वच्छ ठेवतच असतो, पण दिवाळीचं सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे आणि घरामध्ये काय काय कसं छान आवरलंय हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते। चला बघूया। सगळं घर आवरलंय आणि आजच ते बाबा आमच्याकडे दरवेळेस गवत काढायला येतात। त्यांनी सगळं गवत अगदी छान काढलंय आणि हा सगळा प्लॉट जो आहे इथला रिकामा, आमची जी जागा आहे ना ही एकदम स्वच्छ झाली। आणि हे जे दिसतंय ना ही एवढी सगळी तुळशीची रोपं उतरली आहेत। तिकडे 2 तुळशीची झाडं, इकडे गुलाबाची रोपं, हे बघा हे गुलकंदाचा गुलाब आहे। हे अंगण सगळं स्वच्छ आवरून झालंय। आता थोडं जे काही भंगार आहे प्लास्टिक वगैरे ते उद्या भंगारवाला आला की त्याला देणार आहे आणि हे सगळं परत एकदा स्वच्छ झाडून वगैरे घेतलं की एकदम मस्त होईल, जेणेकरून मुलांना इथे फटाके वगैरे उडवायला म्हणजे इथे उडवतात। कारण आमचं घर अगदी रोडवर म्हणजे रोड फ्रंट आहे, त्याच्यामुळे काय माहिती का गाड्या सतत हे वाहत असतात, इथून सारख्या जात असतात, त्याच्यामुळे मुलांना रोडवर फटाके उडवता येत नाही। मग आता हे जे साफ केलं ते इथे निदान फटाके तरी उडवता येतील। हे बघा ह्या ज्या कुंड्या सगळ्या कंपाऊंडवर मी लावून ठेवलेल्या आहेत। हे असं अंगण सगळं स्वच्छ केलंय आज। आणि हे बघा हे दुकानाचं अंगण आहे पुढचं आमचं, हे पण सगळं साफ करून ठेवलं। हे आमचं दुकान आहे आणि ही फरशी आहे ना ही सगळी फरशी छान धुवून घेतली। इथली जी एक्स्ट्राची मोठी मोठी झाडं आहेत ना हे इथे मी 3 कुंड्या मोजून ठेवलेल्या आहेत। नंतर ते चिमणीचं घर आहे, या 3 कुंड्या, हा लॅम्प आहे हा मोजून ठेवला इथे, म्हणजे कुंड्या मोजून ठेवल्यात। इथे पूर्वी झाडं होती पण झाडं काढून का टाकली, कारण सध्या खूप डेंग्यू मलेरियाची साथ चालू आहे। इथे जर झाडं जर दाराशीच अगदी ठेवली ना तर मग काय होतं, डास खूप होतात म्हणून। आणि हा जो पडदा लावलाय त्याच्या मागे डस्टबिन असतं, दुकानाचा जो कचरा असतो आईस्क्रीमचे कागद वगैरे, म्हणून तो डस्टबिन कोणाच्या दर्शनी पडू नये म्हणून तिथे मी पडदा लावलेला आहे। हे सगळं इथे लावून ठेवलं। आता घरात चला, आता हे जे आहे आता आपण आधी किचन मध्ये जाऊया। आता किचन मध्ये आपण जाऊया। हे बघा किचन पण सगळं आवरून झालंय। हे वरती इकडचा भाग आधी दाखवते। हे वरती डबे, मांडण्या, पूर्ण किचनच्या भिंती हे सगळं मी म्हणजे आम्ही त्या मावशींच्या मदतीने घासून घेतलंय, सगळं स्वच्छ केलंय। ही मांडणी इकडे, हे वरती डबे असतात, खाली बरण्या, हे इकडे ॲक्वागार्ड असतं, हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। हे बघा हा आहे ओटा इथे किचनचा, हे सगळं इथे क्लीन करून घेतलेलं असतं। 2 ते 3 दिवस लागले। इथे सगळे चमचे लावलेले आहेत माझे इथे, हे सगळं क्लीन करून घेतलं। याच्या खालचे कप्पे वगैरे सगळं आवरून घेतलंय। हा ओटा, हे सगळं स्वच्छ करून घेतलं। रोजच आपण करत असतो पण दिवाळीच्या वेळी डीप क्लिनिंग होतं सगळं। आणि आता इकडची मांडणी दाखवते। हे बघा हे सगळं स्वच्छ आवरून घेतलं। मांडण्या धुवून झाल्या, मांडण्यांमध्ये ते रेक्झिन टाकून झाले, सगळं आवरलंय स्वच्छ, हे वरतून खालपर्यंत हे सगळं छान आवरून झालं। खाली तर कार्पेटच आहे त्याच्यामुळे स्वच्छ राहतं खालचं खूप। हे बघा आता आपण मागच्या भागात जाऊया आमच्या। हे इकडे बाथरूम आहे आणि जुना वाडा आहे आमचा, त्याच्यामुळे हे जे आहे ना हे मागचं अंगण जे मी तुम्हाला पुढून दाखवलं ना आता, ते इथून असं दिसतं। हे बघा हे झाड चाफ्याचं, इथे कपडे वाळत घालतो आम्ही। हे बघा अजून थोडी थोडी दिवाळीची साफसफाई चालूच आहे। आणि इकडे मागे सगळं हे सगळं ही जी पट्टी आहे ना इथे तिकडे कोपऱ्यामध्ये धुणं भांडी केली जातात। तिथे नळ आहे, या भांड्यांचा टेबल आहे, इथे भांडी सगळी जेवणाची वगैरे इथे ठेवली जातात। म्हणजे जेवण झाल्यानंतर जी घासायची भांडी आहेत ती इथे ठेवली जातात। हे 2 बॅरल आणून ठेवलेत, कधी पाण्याचा जर प्रॉब्लेम आला तर त्या बॅरलमध्ये आम्ही पाणी भरून ठेवतो। असा आमचा जुना वाडा आहे। आता आपण जाऊया देवघरात, चला। हे देवघर म्हणजे मधली खोली आहे। हे बघा हे सुद्धा सगळं आवरून झालंय, पूर्ण स्वच्छ आवरून झालेला आहे। हा टेबल
हे डबे फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी आणले होते काल मी, कारण माझे जुने डबे होते ते खूप वर्ष वापरून खराब झाले, म्हणून नवीन डबे आणले। हे दोन्ही कपाट हे सगळं क्लीन करून झालंय कालच। हे बघा, हे पूर्ण सगळं आवरून झालेलं आहे, सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलंय, म्हणजे मग दिसायला व्यवस्थित दिसतं। इकडे सुद्धा हे बघा, हे सगळं स्वच्छ आवरून ठेवलंय। खाली हे सगळं असं क्लीन करून ठेवलेलं असतं, आणि हे नेहमीच आवरलेलं असतं, असं नाही की दिवाळी आहे म्हणून आवरले, हे रोजच मी आवरते, पण दिवाळीमध्ये कोपरा सगळं डीप क्लिनिंग होतं। हा महाराजांचा फोटो, आताच पूजा पण केली यांनी। हा जो टब दिसतोय ना मोठा, हा टब आहे ना, हा दिवाळीचा जो चिवडा म्हणा आम्ही ऑर्डर घेतो, त्याच्यामुळे ते कालवण्यासाठी हलवण्यासाठी हा टब आणलेला आहे। हे बघा, अगदी फ्रीज पण सगळं माझं आवरून झालंय, हे सगळं फ्रीज पण सगळं एकदम छान अरेंज करून झालं, ऑर्गनाइज करून झालंय। हे बघा, सगळं आवरून झालेलं आहे फ्रीज। ही स्वामींची मूर्ती, हे सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे। आई आली आहे माझी। हे ओव्हन इथे ठेवलंय सध्या, या कोठीमध्ये एक्स्ट्राचं साहित्य असतं। हे बघा, तुम्हाला एकदा किचनचा व्ह्यू परत लांबून दाखवते। हे बघा, हे असं इथून दिसतं। या मांडण्या, हे बघा, या मांडणी 2 मांडण्या आहेत सारख्या, चमचे, गॅस ओटा, आणि हे असं छोटंसं आमचं वाड्यातलं किचन आहे। देवघर पण मी तुम्हाला दाखवलं। देवघर म्हणजे ही आमची मधली खोली म्हणतो आम्ही याला। इथे जेवण वगैरे होतात, टेबल, ही 2 कपाट, याच्यात सगळं माझं काचेचं सामान, क्रॉकरी, एक्स्ट्राचे मसाले, तिखट विकण्याचं सगळं व्यवस्थित पॅक बंद करून ठेवलेलं आहे। आता जाऊया बेडरूम मध्ये, चला। हे बघा, हे बेडरूम, ही खिडकी आहे छोटी, हे सगळं आपल्याला आवरावं लागतं। ही शोकेस, हे बघा, ही शोकेस आहे, ही पण पूर्ण आवरून झाली आहे। आणि तिथे एसी, ते भांडाचे दिसते, तिथे एसीचं पाणी परवा गळत होतं, ते पण सर्व्हिसिंग करून झालेलं आहे। हे बघा, ही सगळी शोकेस, तरी खिडकी, हे सगळं छान आवरून घेतलेलं आहे। आणि हा बेड आहे, हे बघा, हा झोपला, याला ताप आहे म्हणून याला दवाखान्यात न्यायचंय, झोपलाय, त्याला दवाखान्यात न्यायचंय आता, ताप आहे म्हणून। तर हे असं दिसतं, छोटा बेड, आणि इथे मोठा डबल बेड आहे। आता आपण जाऊया तिकडच्या खोलीमध्ये, सगळं आवरून झालेलं आहे आपलं। आणि हे इकडचं बेडरूम, 2 बेडरूम आहेत, हे एक सगळं आवरून झालंय। ते दारावरचं वारली पेंटिंग सुद्धा मीच केलेलं आहे, पण ती फ्रेम लावायचा खिळा जो आहे ना भिंतीवरचा, तो निघाला म्हणून मी ती तात्पुरती फ्रेम दाराला लावली। हे वारली पेंटिंग मी केलेलं आहे। हे बघा, हे सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे। रस्त्यावर आहे घर आमचं, अगदी रोड टच आहे, त्याच्यामुळे धूळ खूप येते, ते रोज आवरावं लागतं। हे बघा, हे बघा, हे कम्प्युटर टेबल, हे मुलांचं कपाट, खूप मोठं घर आहे, आवरायला पण खूप वेळ लागतो त्याच्यामुळे। हे बघा, हे सगळं आवरून झालंय। आता जाऊया आतल्या खोलीमध्ये, हे फोटो मुलांचे लहानपणीचे। आता आतल्या खोलीमध्ये जाऊया। हे प्लांट्स आहेत ना, हे गणपतीमध्ये आणले होते, आमच्या इथे एका ठिकाणी मिळतात ते कोपऱ्यात, आणि घरात छान दिसतात त्याच्यामुळं। आता इकडे आतली जी खोली आहे ना, ही आमचं कपडे वाळत घालण्यासाठी हे बांबू लावलेले तिथे वरती तारेला, हे वरती कौले आहेत बघा, आणि हे सगळं वरती आवरून ठेवलंय। ही कपाट सगळी आमच्या आतमध्ये आहेत, ते ड्रेसिंग टेबल आहे, ते जुनं झालंय। ही 2 कपाट, हा धुण्याचा स्टँड, हे सगळे अंथरुणं पांघरुणं इथे असतात। त्या याच्यामध्ये रोजचे स्वेटर वगैरे, आता थंडी पडली म्हणून मुलांना शाळेत जाताना स्वेटर लागतात, ते तिथे ठेवलेले। हे कपाट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आमचा बेड जुना होता त्याचं करून घेतलं होतं। हे सुद्धा कपाट सगळं ऑर्गनाइज केलं, पूर्ण पुसून काढलं।
बघा पूर्ण कपाट पुसलं, कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कापराच्या वड्या घातल्या, कापराच्या वड्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ठेवलं की खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, वास पण खूप त्याचा छान येतो। हे कपाट पण सगळं ऑर्गनाइज करून ठेवलं। कापूर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही उदबत्ती जरी एकदम छान वासाची कपाटामध्ये कोपऱ्यात ठेवली तरी त्याचा छान वास असा आपल्या कपड्यांना येतो। तेही नसेल आवडत तर मग कपाटात परफ्यूम मारायचा आणि दार 1 तासभर बंद ठेवायचं, मग तो परफ्यूमचा सगळा वास कपड्यांना लागतो, छान फ्रेश वाटतं। हे बघा हे सगळं आवरून झालं, ह्या इकडचा कप्पा आणि हे बघा हे सगळं कपाट आवरून झालेलं आहे, सगळं स्वच्छ आवरलेलं आहे। हे असं सगळं ऑर्गनाइज केलं आणि मग तिकडे जे होतं ना, इकडे जे आहे ना, इकडे टॉयलेट आहे आणि हा मागचा भाग आहे। हे पण आमचे सगळे जुने किचन होते, वाडाच आहे ना त्याच्यामुळं। हे बघा हा सगळा इथे किचन ओटे असे आमच्या घरामध्ये आहेत, तर हे सगळं इथे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे। बघा सगळं आवरून ठेवलं, सगळं क्लीन केलंय, स्वच्छ केलंय, अगदी कुठेही घाण नाही, कचरा नाही, मला आवडतच नाही। कारण जेवढा कचरा आणि घाण आपल्या घरात असते, इकडे टॉयलेट आहे आणि जेवढा कचरा आणि घाण आपल्या घरामध्ये असते तेवढी निगेटिव्ह एनर्जी जास्त वाढत जाते, लक्ष्मीचा वास कमी होतो त्याच्यामुळं। हे बघा हे सगळं आवरून घेतलंय, चला बघूया। ओटे आहेत आमच्या घरातले जुने, हे सगळं आवरून ठेवलंय आता, कारण आमचा वाडाच आहे जुना त्याच्यामुळे कौलं। हे बघा हे सगळं आवरून ठेवलेलं आहे, स्वच्छ आवरले, कुठेच कचरा नाही, काहीच नाही। ही बॅक साइड आहे, ते बॅरल ठेवलंय तिकडे, कारण कधी पाणी नाही आलं ना तर मग भरून ठेवतो आम्ही ह्याच्यामध्ये। हे बघा हे सगळं असं क्लीन करून घेतलंय, कुठेच खराब ठेवलेलं नाही। मला स्वतःला घाण अजिबात आवडत नाही, कोणालाच आवडत नाही, पण मला थोडं सुद्धा पायाला कचकच लागलेली सुद्धा मला नाही सहन होत, कधी पटकन झाडून पुसून गेला असं होतं। मला आई म्हणत असते अगं थोडं चालतं, एवढं काही नाही, पण नाही मला नाही आवडत। नंतर गादीवरच्या चादरी वगैरे सगळं स्वच्छ पाहिजे, आठवड्यातून 2दा सुद्धा हे बेडशीट जे आहेत ना हे मी धुवून काढते। हे बघा हे असं हे इथे दिसतं। आता ही खोली इथं तुम्हाला मी दाखवली, हे बघा असं काही आहे। आता बाहेरून आमचं घर किती मोठं दिसतं आणि हे पुढे दिसतंय ना, हे दुकान आहे, त्याच्यासाठी पण मोठी खोली आहे, दुकानासाठी पण तिथे पुढे। पहिल्यापासून आमचं दुकान तिथेच असतं, तिथेच आहे, म्हणजे आम्ही काय अजून बदललेलं नाहीये, म्हणजे अजून त्याच्यात काही बदल केलेला नाहीये जागेमध्ये, असं दिसतं। आणि हे बघा हे लांबून आमचं घर असं दिसतं। हा गणपती पण मीच काढलेला आहे, इथे हे वारली पेंटिंग पण मीच केलेलं आहे, हे असं दिसतं आणि हे असं आमचं घर दिसतं। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रत्येक जणच आपल्या आपल्या पद्धतीने घर स्वच्छ ठेवत असतं, मी माझ्या पद्धतीने थोडंसं ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कसं वाटलं मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला, तोपर्यंत बाय बाय।